पुण्यातून उद्यापासून गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होत असून सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदाच्या वर्षी गणरायाच्या स्वागतासाठी विशेष अशी सजावट केली आहे। 10 दिवस बाप्पा विराजमान होणार त्या मंडपात केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। तर या सर्व तयारीचा आढावा न्यूज अनकटचे आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी घेतलाय। पाहूयात। नमस्कार, आज आपण पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात आहोत। उद्या जे गणपती दगडूशेठ जे मंदिर आहे तेथून गणपती बाप्पा आज ह्या जे आपण ते पाहत आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट या ठिकाणी पद्मनाभन स्वामी मंदिर हा देखावा साजरा केला। याच ठिकाणी उद्यापासून बाप्पा 10 दिवस विराजमान होणार आहेत। आपण पाहत आहोत की या ठिकाणी जे केरळचं पद्मनाभन स्वामी मंदिर आहे याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या ठिकाणी अंदाजे 100 ते 110 फूट हा जो मांडव आहे याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे। खूप आकर्षक अशी सजावट केली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे तर भारताभरून किंवा परदेशातूनही या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात। पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। यासाठी आपण पाहिलं तर बार्गेनिंग सुद्धा केली आहे, भक्तांना दर्शनासाठी बार्गेनिंग सुद्धा केली आहे। आपण पाहत आहोत नेमकं या ठिकाणी सर्व चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे। कॅमेरा सुद्धा लावण्यात आलेले आहेत। आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी भक्तांना जर काही अपघात झाला तर त्यासाठी विमा सुद्धा उतरवण्यात आला आहे या मंडळातर्फे। नेमकं आपण पाहायला गेलं तर आता आपण पाहत आहोत की आता ही तयारी चालली आहे। उद्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत। आपण पाहायला गेलं तर आता तयारीचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे। इथे सुरक्षेसाठी त्यांनी AI तंत्रज्ञानाने कॅमेरा सुद्धा लावलेले आहेत। आपण जिथे जे काम करणारे लोक आहेत आपण त्यांच्याशी नेमका संवाद साधूया। नेमकं काय दादा, आपण कशा पद्धतीने काम करताय थोडं माहिती द्या ना। अंडा सगळं फायबर मोल्डिंगचं पेपरमध्ये चाललंय आणि पद्मनाभ स्वामीच्या मंदिराची केरळमध्ये सेम मिनिएचर करण्याचा प्रयत्न केला। नेमकं आपण किती लोक आहात काम करा, किती दिवसापासून काम करत आहात? जवळपास इथे सगळ्या मिळून 200 लोकांची टीम काम करतात सध्या। किती दिवसापासून काम करत आहात? जवळपास 1 महिन्याच्या वरती झालं, 200 लोक सतत काम करतात। आता उद्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत, तर काम आपलं नेमकं अंतिम टप्प्यात आहे का? हो, आता कंप्लीट होईल। मकराचं काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात काम आहे आपलं, कारण उद्या बाप्पांची मूर्ती येईल तर आता सगळं काम संपलेलं आहे। आपण कारागीर आहात इथे? नाही, मी असिस्टंट आहे। आपण पाहायला गेलं तर आपण आता इथे जे असिस्टंट आहेत त्यांच्याशी आपण बोललो। हे सर्व काम आता अंतिम टप्प्यात आहे। उद्या बाप्पा विराजमान होणार आहेत। खूप मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे। खूप मोठ्या भक्तिभावाचं वातावरण आहे। उद्यापासून पूर्ण पुणे शहर हे आनंदाच्या भक्तीच्या वातावरणात न्हावून जाणार आहे। आपण पाहायला गेलं तर हे जे गणपती मंडळ आहे हे पुण्याची शोभा वाढवणारं दगडूशेठ मंदिर आहे। या मंदिरामुळे पुण्याची खूप मोठ्या प्रमाणात ओळख आहे। या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो भाविक रोज इथे दर्शनासाठी येतात। खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते। आता उद्यापासून हा सोहळा चालू होत आहे। हा सोहळा आनंदात जावा, निर्विघ्न पार पडावा अशीच आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो। न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद।